असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गेल्या 30 तासापासून महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। हजारो प्रवासी आणि वाहन चालक महामार्गावर अडकून पडले। अनेक ठिकाणी पाणी साचणं, रस्त्यावर दरडी कोसळणं, चिखल वाहून आल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय। मुंबई कोकणला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे मोठे हाल होत आहेत। अन्न, पिण्याचं पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न देखील यामुळे निर्माण झालाय। सतत कोसळणारा मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि डोंगराळ भागातल्या दरडी कोसळण्याचा धोका पाहता प्रशासनाने काही ठिकाणी वाहतूक तात्पुरती थांबवली आहे। महामार्ग बंद झाल्याचा फटका कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांना बसलेला आहे। प्रथमच अशी इश्यू झालाय की हा NH-17 हा जो रोड आहे तो चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे पुढे, असं मला वाटतं। कारण का जो नाळा आहे तो तरी 50 वर्ष वाहतोय, पण याच्यापेक्षा जास्त पाऊस झालाय। तो रोडची जी हाईट आहे ती प्रॉपर तिथे जमलेली नाहीये। त्याच्यामुळे असं झालं की पूर्ण जाम झालं, पाणी जास्त झालेलं आहे आणि पाण्यामुळे हा सगळी नदी अडचण आणि जी लोकांची हालत झाली 24 तासात अतिशय भयानक आहे। पण प्रशासनाला मी बघतोय की कुठलाही प्रमुख प्रशासक इथे मला 24 तास दिसलेला नाहीये। पावसाचा जोर वाढला आता यांना आजची रात्र इकडे घालवावं लागेल, कालची रात्र या सर्व माणसांनी इकडे घालवलेली आहे आणि आजची रात्र यांना इकडे घालवावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कालपासून आम्ही हा खोलंबा आमचा चालू आहे। इथे गेले 24 तास जवळजवळ उलटून गेले आहेत। आतापर्यंत हा रस्ता असा आम्हाला खुला भेटला नाहीये, कारण कालपासून ही परिस्थिती खूप पाणी भरल्यामुळं आम्ही गेले जवळजवळ आत्ताच आम्हाला इथे येऊनच 3 तास एका जागेवर आम्ही अडकून बसलो आहे। तर रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील वाकण आणि सुकेली खिंडीमध्ये पाणी साचलं आणि अनेक वाहनांचा खोळंबा